हाय हॅलो वेलकम. मी शीतल मोरे लोकशाही मराठीच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, 1972 ते 1974 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राला हदरवून टाकणारी मानवत हत्याकांड ही घटना घडली आणि या सत्य घटनेवर आधारित अशी मानवत मर्डर्स ही वेब सिरीज येते 4 ऑक्टोबरला आपल्या भेटीला सोनी लिव्हवर. आणि याच निमित्ताने गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत या वेब सिरीजमधील कलाकार आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात. आशुतोष सर, सर्वात प्रथम मी तुमच्याकडे येते आणि या मानवत मर्डर्समधली तुमची भूमिका जी आहे ती एक जबाबदार डिटेक्टिव्ह ऑफिसर म्हणून आम्हाला तुम्ही दिसतात. या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला सगळ्यात? मी स्वतःला भाग्यवान समजतो की ही मला ऑफर झाला हा दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर. कारण मला रमाकांत कुलकर्णी हे नाव नुसतं ऐकून होतो मी, पण त्यांचं कार्य काय आहे हे मला माहीत नव्हतं. आणि जेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ क्राईम, तेव्हा मला ॲक्च्युली एक कंप्लीट एक इंट्रोडक्शन झालं की यांनी कशा इतक्या सगळ्या केसेस सॉल्व्ह केल्या आहेत. प्रत्येक केस त्यांनी सॉल्व्ह केली आहे आणि त्यांचा सक्सेस रेशो इज ऑलमोस्ट 100%. आणि त्यांचा जो डिटेक्टिव्ह वर्क जे आहे, जो त्यांचा प्रोसेस आहे काम करण्याचा, तो किती अद्भुत आणि वेगळा आहे. म्हणजे ही इज वन ऑफ अ फर्स्ट ऑफिसर्स. आणि मला थोडंसं लाज पण वाटली की मला काय यांच्याबद्दल आधी कळलं नाही. इतक्या वर्षात मला का त्यांच्याबद्दल एवढी माहिती नव्हती. आणि जर का हा शो मला ऑफर झाला आहे आणि जर का मी या शोचा भाग नाही झालो तर इट इज अ बिग लॉस फॉर मी ऑल्सो ॲज अन ॲक्टर. अँड हेन्स आय डिसाइड टू प्ले द पार्ट. आपण बघतो की त्यांनी अनेक अशा खूप संवेदनशील अशा केसेस ज्या होत्या, सेन्सिटिव्ह केसेस, त्या हाताळलेल्या आहेत. आणि ह्या सिरीजला पण एक संवेदनशील अशी झालर म्हणावी लागेल, ती म्हणजे अंधश्रद्धेचे एक किनारे याला. आणि ही केस हाताळताना पोलिसांना काय चॅलेंजेस येतात हे नक्की तुम्हाला त्या भूमिका साकारताना तुमच्या लक्षात आलं असेल असं आम्हाला वाटतं. तर ते अनुभव काय होते आणि तुम्हाला ती भूमिका साकारताना काय चॅलेंजेस वाटले का पोलिसांसाठी असणारे? नाही, मला असे ॲज अन ॲक्टर काही चॅलेंजेस तसे अबाउट द केस वाटले नाही, कारण मी त्यात पार्टिसिपंट नव्हतो ॲज अ रायटर किंवा ॲज अ डिरेक्टर. फुटप्रिंट्सवर बेस्ड गिरीश जोशींनी त्याचं कंप्लीट एक स्क्रीनप्लेमध्ये मांडणी केली, ज्यात त्यांनी कशा या घडामोडी झाल्या याच्यावर डिटेल त्यांनी लिहिलं. आणि तो खूप अद्भुत लिहिलं त्यांनी स्क्रीनप्ले. त्याच्यावर मग आशिषने काम केलं आणि त्यांनी मग दोघांनी त्याला एक जे आपण सिनेमॅटिक रेंडिशन म्हणतो ते त्याला दिलं. सो आय एम अ पार्ट ऑफ देअर विजन अँड देअर रेंडिशन ऑफ इट. पण हा पार्ट प्ले करताना जे मला बघायला मिळालं इज की किती हॉरिफिक ही मानवत हत्याकांड तेव्हा घडलं. आणि ही गोष्ट सांगणं किती गरजेचं आहे, कारण कुठे ना कुठे आजही अंधश्रद्धा खूप आहे आणि त्याचं निर्मूलन जर का या शोच्या मार्फत जर का होत असेल तर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू डू. आणि विच इज वाय वन ऑफ द रिझन्स ज्या कारणासाठी मी हो म्हणालो या शोसाठी. आशिष सर, तुमच्याकडे येते. तुम्ही याचं दिग्दर्शन केलेलं आहे या वेब सिरीजचं. सगळ्यात आधी तर तुम्ही आत्मा पॅम्पलेट हा एक खूप गाजला तुमचा सिनेमा. त्यानंतर असा एक विषय जो खूप संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, मी मगाशी म्हटलं असं अंधश्रद्धेची किनारे याला. पण हा सगळा विषय हाताळत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे खूप त्याच्यामध्ये विचार करून कराव्या लागल्या किंवा काय सेन्सिटिव्ह अशा गोष्टी ज्या तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटल्या ह्या सगळ्या करत असताना वेब सिरीज? एंटायर स्टोरी इज व्हेरी चॅलेंजिंग. असं काहीच नाही की हे पर्टिक्युलर चॅनल बाकी सगळं सोपं आहे असं अजिबात नाही. इनफॅक्ट मी तुम्हाला आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर का त्या काळात हे घडलेली गोष्ट जर का आपण बघितली तर आज ना पोलिसांकडे इतके सारे टूल्स असतात. CCTV आहे, मोबाईल टॉवर नेटवर्क आहे की बाबा हा माणूस इथून तिथे ट्रॅव्हल केला तर यू कॅन ट्रॅक हिम डाऊन. त्या काळामध्ये हे सगळं काहीच न कुठलीही आधुनिक काही गोष्टी नसताना जस्ट फक्त गेसवर्कवरती काहीतरी लॉजिक लावून हा असं का वागला असेल, हा माणूस म्हणून हा विचार करू शकतो का नाही शकत, मग ह्याला संशयावर आधारित ह्याला आणा आणि मग ह्याला 10 प्रश्न विचारा आणि मग त्याच्या प्रश्नांमध्ये काय डिस्क्रिपन्सीज आहेत त्या शोधून मग तोच आहे की नाही हे सगळं शोधून काढा. इट्स व्हेरी डिफिकल्ट. आज तांत्रिक प्रगती खूप झाल्यामुळे खूप टूल्स आहेत आपल्याकडे अवेलेबल, त्यावेळेस असे काहीच नव्हते. सो अशा काळात जाऊन ही गोष्ट मांडणं, ह्या गोष्टीला एक न्याय देणं इज अ बिग चॅलेंज. म्हणजे एंटायर स्टोरी वॉज चॅलेंजिंग. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेच की श्रद्धा विरुद्ध अंधश्रद्धा हा पूर्वापार चालत आलेला जो एक लढा आहे तो ह्याच्या पुढेही लवकर संपावा, पण तो चालू राहतो. तर त्याच्यामध्ये आपण एक कॉन्ट्रीब्युटर आहोत की आपण ना अंधश्रद्धेवरती कुठेतरी प्रहार करतो या सिरीजच्या मार्फत. ही एक आमच्याकडनं कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके.
आणि हा प्रश्न खरं तर आधी विचारायला हवा होता मी, पण ही सगळी घटना जी ती 40-50 वर्षांपूर्वीची, याच्यावर आत्ताही अशी एक खूप लोकांमध्ये पोहोचेल अशी वेबसिरीज तयार करावी, हा विचार कधी आला आणि कशातून हा विचार तुमच्या डोक्यात आला नेमका? ही संकल्पना माझी नाही, हे गिरीश जोशींचं पूर्ण क्रेडिट आहे, त्यांचं आदिनाथचं, की त्यांनी मिळून सोनी लिव्हला एक काही ट्रू क्राईम जॉनरमध्ये ते काहीतरी शोधतायत हे कळल्यानंतर गिरीश जोशींनी हे पुस्तक वाचलेलं होतं, रमाकांत कुलकर्णींवरती त्यांचा अभ्यास होता, तर त्यांना वाटलं की ह्या विषयावरती काहीतरी करूयात आणि म्हणून हे आलं. आता हे मी का केलं तर माझ्याकडे जेव्हा हे स्क्रिप्ट आल्यानंतर माझं ह्याच्या आधीचा सिनेमा आत्मपॅम्फलेट तो एक विनोदी शैलीतला चित्रपट आहे आणि एक लव्ह स्टोरी आहे, त्याच्यात सटायर आहे. त्या व्यतिरिक्त मला काहीतरी वेगळं करायचं होतं जेणेकरून माझंही क्राफ्ट अजून जास्त खुलून बाहेर येईल, मलाही काहीतरी वेगळं काहीतरी करायला मिळेल. तर ह्या बुकेपोटी हे जेव्हा स्क्रिप्ट माझ्याकडे आलं ते वाचल्यानंतर जेव्हा मला इंटरेस्टिंग वाटलं तेव्हा मी म्हटलं की हे आता आपल्याला करायचंच आहे. अच्छा, सई मी तुझ्याकडे येते. खरं तर या म्हणजे सिरीज रिलीज होण्याच्या आधीच तुझे काही तिथले फोटोशूटचे व्हिडिओज होते ते खूप व्हायरल झाले होते, लीक झाले होते. त्याच्यावरून सगळ्या प्रेक्षकांना मध्ये अशी चर्चा पण सुरू होती की आता सई कोणती नवीन भूमिका घेऊन येणार किंवा काय नवीन करते. तर त्यानंतर कळलं की मानवत मर्डर्समध्ये तू ही भूमिका साकारली आहे समिंद्रीची. ही भूमिका खरं तर खूप गावरान बाज म्हणू शकतो आपण याच्यामध्ये आहे. हे करणं तुझ्यासाठी कसं होतं आणि याच्यावर काय मेहनत नेमकी तू घेतलीस, जे की तुला आतापर्यंत आम्ही विनोदी आणि बाकीच्या जॉनरमध्ये सगळं पाहिलं, पण ही जी भूमिका आहे ती खूप चॅलेंजिंग होते असे आम्हाला वाटतं की गावरान बाज खूप आहे त्याच्यामध्ये. टू बी व्हेरी ऑनेस्ट, या पर्टिक्युलर प्रोजेक्टला सगळ्यात जास्त मेहनत आमच्या डिरेक्टरनी घेतली. त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं तुम्ही सेटवरती आणि परफॉर्म करा आणि लिटरली आम्ही ते केलेलं आहे. बाकी सगळी तयारी, बाकी सगळ्या आयडियाज, लुक कसा असावा, मग त्याची बांधणी कशी असावी, ती समिंद्री कशी दिसावी, ह्याचं सगळं क्रेडिट टीमला मी देते. आणि आमचं एवढंच क्रेडिट की आमच्यासाठी छान पोषक वातावरण निर्माण केलं उत्तम परफॉर्म करण्यासाठी आणि आम्ही ते करू शकलो. आशिष सर, पुन्हा तुमच्याकडे यामध्ये फक्त सई किंवा आशुतोष सर नाही आहेत तर बाकी मकरंद अनासपुरे सर पण आहेत, सोनाली कुलकर्णी मॅम आहेत आणि आणखी कलाकार आहे. अशी तगडी स्टारकास्ट तुम्ही कशी तयार केली आणि पहिली तर गोष्ट यांचा विचार करताना तुम्ही काय पाहिलं की हे बाबा याच्यामध्ये आहे, कारण की ट्रेलर पाहिलं तेव्हा लक्षात आलं एकदम परफेक्ट सगळे रोल सर्वांना बसलेले. थँक्यू, ह्या गोष्टीसाठी खरंच थँक्यू. पण परत तेच आहे की ही जी 4 प्रमुख पात्र आपल्याला दिसतात ट्रेलरमध्ये किंवा या पोस्टरवरती सुद्धा, तर ह्यांनी अशा प्रकारच्या भूमिका याच्या आधी केलेल्या नाही. तसंच ह्या अशा प्रकारचं काम मी सुद्धा आधी कधी केलेलं नाही दिग्दर्शक म्हणून. तो जर का सगळ्याच गोष्टी नव्याने एक्सप्लोअर करतो आहोत आपण, तर आपण वाय नॉट कास्टिंगमध्ये पण ह्या गोष्टी कराव्यात. कारण काय ना, इट्स व्हेरी इझी की ना एखाद्या व्यक्ती विलन म्हणून, आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की एखादा व्यक्ती विलन म्हणून ना आयुष्यभर विलनची काम करत राहतो, एखादा व्यक्ती कॉमेडी म्हणून आयुष्यभर कॉमेडीचीच काम करत राहतो. आजकाल जर का हॉरर कॉमेडी नावाचा जर का जॉनर एखादा सिनेमा चालला तर आत्ता ते अंधेरीमध्ये जिथे बसून पुढचा सिनेमा कुठला हे जी चर्चा चालते तर तिथे असं हॉरर कॉमेडीच आहे का, तेरे पास आहे का कुछ, हे चालतं की नॉट नेसेसरी त्याचं तेच आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की सईनी ह्याच्या आधी जी काही कामं केलेली आहेत तर हे तर माहिती आहे ना की ती खूप अमेझिंग पोटेन्शियल असलेली अभिनेत्री आहे. नक्कीच अभिनय तर आहे, मग त्या अभिनयाला आपण या प्रकारचं कॅरेक्टर देऊन बघूयात की. तर अशा पद्धतीने जसं मकरंद अनासपुरे एक विनोदी अभिनेता म्हणून सगळीकडे प्रसिद्ध, आउटस्टँडिंग विनोदी अभिनेता, नो डाऊट. पण असं कॅरेक्टर करताना तुम्हाला कुठेतरी वाटतं का की हे कास्टिंग चुकतं आहे? अजिबात नाही. दॅट मॅन हॅज ग्रॅब दिस कॅरेक्टर लाईक एनिथिंग, असं सगळ्यांच्या बाबतीत आहे. प्लस छोटे छोटे जे कॅरेक्टर्स आहेत ह्या चौघांव्यतिरिक्त, त्या सगळ्यांनी जी काही कामं केली तुम्हाला वाटतं ही खरीच त्या काळची ते पात्र आहेत. आशुतोष सर, खरं तर आपल्या या सिरीजमध्ये मेन केंद्रबिंदू बघितला पण तर अंधश्रद्धा ही या हत्याकांडामागचा सगळ्यात मोठा पॉईंट होता. पण हे सगळं आत्ता आपण म्हणतो की झाडाखालचा मुंजा म्हणा किंवा ज्या काही जादू टोणाचे जे काही प्रकार आहेत ते जुने झाले असे म्हणतो आपण. पण अलीकडेच नाशिकमधल्या मालेगावमध्ये नरबळीची घटना घडली. तर आपला समाज पूर्णपणे या अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर आला असं तुम्हाला वाटतं का, किंवा त्यातून काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता तुमच्या सिरीजमधून? नाही, अंधश्रद्धेतून बाहेर आलेलं नाही आहे, ही तर फॅक्ट आहे. आणि मला नाही वाटत की एका शोमुळे किंवा एका फिल्ममुळे ती एक जी रूढी आहे ती बदलेल किंवा थांबेल असं नाही होऊ शकत. प्रयत्न हाच करायला पाहिजे की जितके जास्त आपण ती फिल्मच्या माध्यमातून मिळवतो, कारण फिल्म इज अ व्हेरी पॉवरफुल मीडियम, त्याच्यातून आपण जितका आपण तो मेसेज स्प्रेड करू शकतो, अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करू शकतो, तेवढं बरं आहे.
या शोला हो म्हणताना दॅट ऑल्सो वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर मी. कारण माझं बिलीफ आहे की एंटरटेनमेंट जेव्हा तुम्ही करता तर त्याच्याबरोबर एक मेसेज पण असावा. आणि कारण लोक एंटरटेन होतात पण कुठेतरी जो मेसेज त्यांच्या मनात रुततो आणि तो त्यांना सारखा पुढे विचार करायला लावतो. तर मला वाटतं या शोमध्ये तुम्ही डिटेक्टिव्ह वर्क बघाल, तुम्ही ही घटना कशी घडली तेव्हा हे तुम्ही बघाल, पण अंधश्रद्धा निर्मूलनचा मेसेजही तुम्हाला बघायला मिळेल. तर आय थिंक मल्टिपल लेयर्सला हा शो अपील होईल ऑडियन्सला असं मला वाटतं. सई, मी तुझ्याकडे येते आता. खरं तर ही जी भूमिका होती तुझी यामध्ये हे जे काय हत्याकांडाबद्दल किंवा गुन्हेगारी अशाबद्दल आहे, यामध्ये आपल्याला मेंटली स्टेबल राहणंही तितकंच, म्हणजे ती भूमिका साकारत असताना राहणंही तितकंच गरजेचं आहे. तर हे सगळं तू कसं जमवून आणलं होतं? आणि सेटवरची एक वेगळी हे असते, म्हणजे वातावरण तिथलं वेगळं, पण भूमिका साकारताना हे तू कसं जमवून आणलं असतं? ऑनेस्टली हे ना, आता इतके वर्ष काम करून थोडीशी प्रॅक्टिसचा पण हा भाग आहे की अलिप्त कसं ठेवायचं स्वतःला त्या भूमिकेपासून. कधी कधी हे शक्य होत नाही, पण प्रत्येक वेळेलाच काही असं होतं की बाबा अरे बापरे असं होत नाही, कारण आपण तेवढे अवेअर असतो, आपल्याला प्रॅक्टिस असते. पण डेफिनेटली देवर मोमेंट्स जिथे मला म्हणजे खरंच समिंद्री येऊन माझ्या डोकावते की काय असं लिटरली मला फील झालं. आणि त्यावेळेला मला ते माणूस म्हणून खूप लेवल्सवरती रॉंग वाटत होतं, पण त्याचा कॅरेक्टरला खूप उपयोग झालेला आहे. आणि मला असं म्हणायचं की कितीही काही म्हटलं आपण, हत्याकांड म्हटलं, खून म्हटलं, अंधश्रद्धा, तरी ती माणसंच होती. असं नव्हतं की ते विलन्स होते किंवा असं नव्हतं की त्यांना काहीतरी एक वेगळीच दैवी शक्ती, असं काहीच नव्हतं. शेवटी हे सगळं कशातून क्रिएट झालं तर मानवी स्वभावाच्या हव्यासाच्या अनेक इच्छा, आकांक्षा, डिझायर्स ह्याच्या गुंत्यातून हे तयार झालेलं हत्याकांड किंवा घडलेलं हत्याकांड आहे. तर त्याचे आशिष करेक्टली म्हणाला की सर पण म्हणाले की खूप लेयर्स आहेत. म्हणजे तुला ऑडियन्स म्हणून तू वेगळ्या गोष्टीला कनेक्ट होशील, मी वेगळ्या गोष्टीला कनेक्ट होईल. सो प्रत्येकाच्या परसेप्शनप्रमाणे ही सिरीज दिसणार आहे असं मला तरी वाटतं. तू जसं म्हणले वेगवेगळ्यातल्या मुवमेंट्स ज्यामध्ये तुला वाटत होतं की समुद्रीच्या भूमिका, असं कुठला होता का मुवमेंट जो की त्यामध्ये तुला खूप ते इमोशनल तू झाली किंवा काही गोष्टी सीन असे होते त्यावेळेस काही असे अनुभव आहेत का शूटच्या वेळेस? मला ना या वेबसिरीजमध्ये एक मुलगी असते माझ्या कॅरेक्टरला, आणि ती मुलगी जी कास्ट केली होती ती इतकी म्हणजे तिचे इतके बोलके डोळे म्हणजे खूप गोड होती. तर तिला जर का काही व्हायला लागलं ना, म्हणजे तिने जर का ऑनस्क्रीन ती रडायला लागली की मला रडायला यायचं, यु नो. सो हे क्रिएट झालं होतं आणि ते थोडंसं माझ्यासाठी म्हणजे माणूस म्हणून जेव्हा मी विचार करत होते की खऱ्या समिंद्रीने काय केलं असेल, कसं केलं असेल, कशी वाढवली असेल तिला, किंवा तिला वाढवण्यात तिचे काय चॅलेंजेस असतील, हे जेव्हा मी विचार करत होते तेव्हा माझं डोकं चक्रावत होतं सतत. तर ह्या काही एक आपलं एक चालू असतं ना रील आणि रिअल आतल्यात एक दोन भांडत असतात, तसं भांडण कॉन्स्टंट होतं. पण काही काही एक्सपिरियन्सेस खूपच मी कधीच विसरू शकणार नाही असे होते. आणि मी तिघांनाही सांगेल की हा जो ट्रेलर आम्ही पाहिला यामध्ये ना थोडंफार आपण साऊथला जे कम्पेअर करतो ना ते थोडं दिसतात. शॉर्ट्स म्हणा, डिरेक्शन म्हणा, खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे खरंच. म्हणजे बाहेर म्हणजे मी जेवढ्यांसोबत चर्चा केली याच्याबद्दल इथे येताना ते सर्वजण म्हणजे आता कुठेतरी आपण जे मराठी प्रेक्षक अपेक्षा करत होते साऊथचे आपल्याकडे त्याच्या तोडीस यायला पाहिजे तसं वाटतं. ह्याचं डिरेक्शन, शॉर्ट्स वगैरे ते कसं सगळं सर जमवून आणलं तुम्ही डिरेक्शन करताना? विजन सिरियसली म्हणजे आहे असं विजन एक तर होतं की ह्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन चकचकीत असायला पाहिजे. नक्कीच. आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक शॉटमध्ये आता एक त्या ट्रेलरमध्ये एक शॉट आहे की मरून पडलेली बकरी दिसते. आता हे असं स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं नाही आहे, पण ह्या शॉटमध्ये ना आपण हे टाकूयात. सो ओव्हरऑल ज्या जॉनरचा आपण ज्या जॉनरचा आपण वेबसिरीज बनवतो आहोत तर त्याला एक ग्रिम, एक काहीतरी डार्क, एक काहीतरी अशा प्रकारचं इरी वाटेल अशा टाईपचं गूढ असं काय काय एलिमेंट्समधून आपण टाकू शकतो. मग काही सीन्समध्ये का त्याचे लाईटच गेलेले आहेत, काही सीनमध्ये बकरी आहे. सो ह्या गोष्टी पेरत पेरत एक वातावरण निर्मिती करायला लागतो आपण. तर त्या अशा गोष्टी करत आणि प्लस या सगळ्याबरोबर म्हणजे मला आय पर्सनली बिलीव्ह की हे बॅकग्राऊंड म्युझिक किंवा एडिटिंग हा पोस्ट प्रोडक्शनचा भाग नाही आहे. तो खूप आधीपासून लक्षात यायला पाहिजे. तो कुठे साऊंड कट आहेत,
एखादं कट बघितल्यानंतर इथे काहीतरी धाडाकड घडतं आणि मग पक्ष्यांचे आवाज येतात आणि आपण नाईट टू डे ट्रान्झिशन करून जातो. हे सगळं लिहिलेलं होतं. सो त्याचा खूप फायदा झाला जेव्हा फायनल प्रॉडक्ट बाहेर आलं तेव्हा, की नंतर काही ॲडजस्टमेंट्स किंवा डागडुजी करण्याची गरज नाही लागत. ओके. आता मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी असणारा, सर हे ऑलरेडी दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शकाला परत दिग्दर्शित करणं तुमच्यासाठी काय टास्क होता का, किंवा कसं होतं ते तुमची केमिस्ट्री त्या सिरीज शूटबद्दल? नाही भाई, ह्याच्या आधी आम्ही व्हेंटिलेटर नावाच्या सिनेमाला काम नक्की, केलं हां. जेव्हा मी असोसिएट डिरेक्टर होतो तिकडे. तर तिथे त्यांच्या पहिल्या दिवशी मला असं वाटलं होतं की आता हे येतील आणि सांगतील की हा ही फ्रेम बदला, कॅमेरा आता ट्रॅकवरती घ्या, असं काहीतरी ते करतील की काय असं एक मनामध्ये केलं असं कधी? अजिबात नाही. नाही ते ऍक्टर म्हणून आल्यानंतर त्यांचं दिग्दर्शनाचं बटन ते बंद करून टाकतात. हो. ते ऍक्टर म्हणून त्याच्या म्हणजे एका ठिकाणी ते मागे बोलले होते की मी ऍक्टर म्हणून सगळ्यात लेट जॉईन झालो आहे त्या स्क्रिप्टला. त्याच्या आधी त्या स्क्रिप्ट बरोबर तो दिग्दर्शक आणि लेखक 1 वर्षापासून काम करतात. सो दे नो मोर दॅन मी. हे त्यांचं एक वाक्य होतं जे खूप इम्पॉर्टंट वाक्य आहे. आणि मग ते म्हणतात की ते ठरवतात ना त्यांच्या व्हिजनप्रमाणे आपण पुढे जाऊ. मला आत्ता या पर्टिक्युलर सीनला असं वाटतं की असं असायला पाहिजे, पण ते ओव्हरऑल सिनेमाला हॅम्पर करत असेल तर कशाला करायचं. मला माहीत नाही बाकीचे शॉट्स काय आहेत, बाकीचं टेकिंग काय आहे. सो दॅट वॉज द बेस्ट क्वालिटी की त्यांनी कधीच हे केलं नाही. की शरद पवार ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस गृहराज्यमंत्री होते, त्यावेळेस विधानसभेतही बरेच पडसाद उमटले, म्हणजे बातम्या वगैरे पाहिला. पण ह्या वेबसिरीज करायची जेव्हा विचार तुमच्या डोक्यात आला त्यावेळेस त्यांच्याकडून काही याबद्दल माहिती किंवा काही चर्चा झाली होती, किंवा नंतर काही त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाली? एकतर ह्या तयारी दरम्यान आम्हाला असं वाटलं की बिफोर वी गो ऑन फ्लोअर आपण रमाकांत कुलकर्णींच्या फॅमिलीला भेटूया. ओके. म्हणून मी आणि सर जाऊन मिसेस रमाकांत कुलकर्णी आणि त्यांची मुलगी अनिता आणि त्यांचे जे जावई आहेत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. आणि ह्याच्यामधनं मग आम्हाला असं कळलं, एक इन्फॉर्मेशन अशी होती की शरद पवारांचे ते खूप फेवरेट ऑफिसर होते. रादर मानवतच्या केससाठी या ऑफिसरला तिकडे पाठवण्याचा निर्णय हा शरद पवारांनी घेतला होता त्या काळात. आणि त्यावेळेस त्यांचं वय 33 वर्षाचं होतं फक्त. ह्यावेळेस असं काहीतरी करणं. पण त्याच्यानंतर आम्ही पवारसाहेबांकडे तेव्हा नाही गेलो. आम्ही सगळं संपवून शूटिंग झाल्यानंतर की आता चला त्यांचे जे स्नेही आहेत म्हणजे रमाकांत कुलकर्णीचे स्नेही म्हणजे शरद पवार, तर त्यांना आपण एकदा भेटून तर बघू की बाबा तुमच्या मित्रावरती आम्ही एक सिरीज करतो आहोत, तर आम्हाला तुम्हाला भेटून सांगायला आवडेल. आणि मी आपलं चान्स घेऊन त्यांना विचारलं की आम्ही भेटायला येऊ शकतो का. त्यांनी अपॉइंटमेंट दिली. आम्ही गेलो आणि खूप अनौपचारिक गप्पा मारून आम्ही आलो. मी आशा करते या मानवत मर्डर्स वेबसिरीजच्या माध्यमातून अंधश्रद्धेतून ज्या काही घटना घडतात, दुर्घटना म्हणून आपण घडतात, त्या नक्कीच कमी होतील, कुठेतरी इम्पॅक्ट पाहायला मिळेल याचा. आणि तुम्हा सर्वांना खरंच खूप खूप शुभेच्छा या मानवत मर्डर्स सिरीजसाठी. तुर्तास वेळ झाली आहे या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.